नमस्कार. आता आपण कालपासून सगळ्यांची विचार ऐकतोय. लोकेश म्हणाले त्या पद्धतीनं काजू, बदाम आणि आता ज्यांचे शेंगदाणे आणि आता माझं म्हटलं तर राजगिराच म्हणायला पाहिजे आपण. कारण एवढे सगळे विचार आपण ऐकल्यानंतर मी विचार म्हणतोय हे म्हणजे काहीच नाहीत या सगळ्या दिग्गज लोकांसमोर. पण एनिवे मी माझे एक थोडेफार विचार मांडतो. एका हिंदू धर्मात जन्माला आल्यामुळं जे टिपिकल संस्कार जे सगळ्यांवर होतात तसे माझ्यावर सुद्धा झाले. आपण लहान असतो त्यावेळी काय योग्य काय अयोग्य याची आपल्याला समज नसते. जे सिनियर सांगतात किंवा घरातले आईवडील सांगतात त्याच्यावर आपला विश्वास असतो. ते आपल्याला सांगतात की हे करायचं आहे, ते करायचं आहे, आपण ते करतो. पण जसं मोठं व्हायला लागलो तसं मला लक्षात यायला लागलं की आपल्या आजूबाजूची जे लोक आहेत ते कोणाच्याही आणि कशाच्याही पाया पडतात. मला कळायचं नाही की कोणाच्याही कारण कसं कसं पाया कसं काय पडू शकतात. एक गावाच्या वेशीवरची एखादी दगडाची मूर्ती किंवा गणपतीची मूर्ती, तिचा देव कसा होऊ शकेल असं मला लहानपणी खूप वेळा प्रश्न पडायचा. त्या मूर्तीत जर देवत्व आहे असं आपण जर म्हणलं तर मग ती मूर्ती काढून नवीन मूर्ती कशी बसवता येईल किंवा त्या मूर्तीचं विसर्जन कसं करता येईल. किंवा आपण म्हणतो की गणपतीमध्ये प्राणप्रतिष्ठापना करायची आणि नंतर मग परत ती मूर्ती करायची आणि मग विसर्जन करायचं. इज दॅट सो इझी? एवढं इझी आहे ते? मला मला पटायचं नाही. पण परत तेच प्रश्न यायचा की मी घरी विचारलं तर घरी उत्तर असंच मिळायचं की आम्ही आमच्या आईबाबांना हे काही विचारलेलं नाही आहे, तू हे आम्हाला विचारायचं नाहीस. आम्हाला जे सांगितले ते आम्ही करतो, आम्ही तुला जे सांगतोय ते तू करायचंच. मग जसा चौथीला गेलो, 4वी-5वी नंतर पुस्तकं वाचायची आवड लागली. खूप पुस्तकं वाचायला लागलो आणि माझ्या पिढीमध्ये सगळ्यांचं दैवत होतं म्हणजे सावरकर. सावरकर असं म्हणायचे, त्यांचं एक एक वाक्य वाचलं होतं मी, वेद हे जर 5,000 वर्ष जुने असतील तर ते 5,000 वर्ष मागासलेले ग्रंथ आहेत, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि हे वाचून मनातील कल्लोळ अजून वाढायचा. अरे नक्की काय आहे, काय चाललंय? मनात खूप खूप संशय आणि खूप प्रश्न उपस्थित व्हायचे, पण त्या प्रश्नांची उत्तरं मिळायची नाही. मग लहानपणी जेव्हा आपण सगळ्या घरच्या फॅमिलीबरोबर देवदर्शनाला जातो, देवदर्शनाला गेल्यावर श्रीमंतांची वेगळी रांग, त्या रांगेतनं स्पेशल काहीतरी 500 रुपयाचा पास काढला की स्पेशल दर्शन, हे मला पटायचंच नाही. जर देव खरंच असेल तर तो श्रीमंत गरीब असा भेदभाव कसा करू शकतो, हे मला प्रश्न पडायचे, पण उत्तरं तर काही मिळायची नाहीत. त्यामुळं ज्या ठिकाणी असे पैसे घेऊन स्पेशल दर्शनाची रांग असते आणि जिथं आपल्याला असं दर्शन मिळतं त्या ठिकाणी दगडी मूर्ती आहे, देव नाही आहे, असं माझं ठाम मत व्हायला लागलं. आणि हे दगडी मूर्ती आहे हे जेव्हा मत होत होतं त्यावेळी सुद्धा माझा अजून देव नाही आहे याच्यावर विश्वास नव्हता, पण त्या देवळामध्ये दगडी मूर्ती आहे असं मला वाटायचं. मग हळूहळू मला लक्षात आलं, जसं माझं वाचन वाढलं तसं मला हळूहळू लक्षात यायला आलं की जे लोक म्हणतात की ही माझी श्रद्धा आहे, ही माझी श्रद्धा आहे, ती श्रद्धा नव्हती, ती फक्त भीती होती. म्हणजे देवाचा प्रकोप होईल, देव आपल्यावर चिडेल आणि त्यानंतर मग आपल्याला काहीतरी वाईट आपल्या बाबतीत काहीतरी वाईट होईल, ह्या भीतीनं बहुतांश लोक कर्मकांड करत असतात. सध्याच्या काळात देवाला न मानणारे लोक नास्तिक समजले जातात. पण मग प्रश्न असा उपस्थित होतो की कोणता देव, कोणता ईश्वर? खरं तर नास्तिक लोक देवाला नाकारतात असं म्हणण्यापेक्षा देवाच्या कल्पनेला नाकारतात असं आपण म्हणलं पाहिजे. कारण देव ही कल्पनाच आहे. देव हा कुठलाही असतो, देवाच्या अस्तित्वाला नाकारत नाही आहे, देवाच्या कल्पनेला नाकारतोय आपण. अशी कोणती कल्पना आहे की जे नास्तिक लोक संपूर्ण नाकारतात? म्हणजे ईश्वर हा कुठला तरी आकाशात वर बसला आहे, तो खूप दयाळू आहे, तो खूप न्यायी आहे, तो पूजापाठ केल्याने प्रसन्न होतो, होम हवन केल्याने प्रसन्न होतो, मंत्रोपचार केल्याने प्रसन्न होतो,
पोथ्या वाचल्यावर प्रसन्न होतो आणि भक्तांच्या ज्या काही अडचणी आहेत त्याचं निवारण करतो, इच्छा पूर्ण करतो, निपुत्रिक असतील तर त्यांना संतान देतो. थोडक्यात त्या देवाला सौदेबाजी मान्य आहे. आपण आता सत्यनारायणचे काल आपण नाटक बघितलंच. सत्यनारायणची आणि कथा, साधुवाणी हे सगळं आपल्याला माहितीच आहे. याबद्दल सुद्धा मला खूप प्रश्न पडायचे. आमच्या घरी सत्यनारायण पूजा व्हायची, अजून होते. पण मला आत्तापर्यंत कधी धाडस झालं नव्हतं की काल जे यशोदानं दाखवलं तसं सत्यनारायण पूजा कंप्लीट नाकारायची आणि मी करणार नाही, मी बसणार नाही हे म्हणायचं धाडस मला आत्तापर्यंत आलं नव्हतं. पण ते आता कालचं नाटक बघितल्यावर मला धाडस नक्की आलेलं आहे. आणि जसं पुढं जायला लागलो तसं वाचन वाढलं, तसं मला हे कळायला लागलं की आपल्याला ज्या देवाधर्माच्या ज्या गोष्टी सांगितल्या जातात, ज्या आपण खूप लहानपणापासून ऐकतोय, त्या कथा म्हणजे फक्त मानवी कल्पनेचा आविष्कार आहे, त्यात दुसरं काही नाही आहे हे मला स्पष्ट व्हायला लागलं. जसं वाचन पुढं 10वीला गेलो, 12वीला गेलो, इंजिनिअरिंगला गेलो, जसं वाचन वाढू लागलं तसं माझ्या विचारांमध्ये अजून स्पष्टता, अजून क्लॅरिटी यायला लागली. सगळ्यात महत्त्वाचं पुस्तक जे मला ज्या पुस्तकामुळं माझं अजून जास्त परिवर्तन एकदम जास्त फास्ट व्हायला लागलं ते म्हणजे गोल्फ जन्मांतरींचे सुलभा ब्रह्मनाळकरांचं पुस्तक आहे. ते खूप छान पुस्तक आहे. नंतर रिचर्ड डॉकिन्स वाचायला लागला. रिचर्ड डॉकिन्सचं सेल्फिश जीन्स, गॉड डिल्युजन ही पुस्तकं पण वाचली. स्टीफन हॉकिंगची बिग बँग थेरी याच्यावरचं सुद्धा खूप पुस्तकं वाचली. त्यामुळं हे विश्व कसं बनतं आहे, हे विश्व कसं तयार झालं याच्याबद्दल सुद्धा क्लॅरिटी यायला लागली. त्यामुळं देवधर्म हे आपणच तयार केलेले आहेत, माणसानेच तयार केलेले आहेत ह्याबद्दल मनात अजून जास्त क्लॅरिटी यायला लागली. माझ्या मते जगात 2 टाईपची लोक असतात. एक लोक जे कोणत्याही परिस्थितीला बाह्य घटक कारणीभूत आहेत असं समजतात की याच्यामुळं असं आलं, त्याच्यामुळं असं झालं. आणि दुसरे लोक ज्यांचा स्वतःवर विश्वास असतो, स्वतःवर कंट्रोल असतो, आपण आपल्या परिस्थितीत सुधारणा करू शकतो किंवा आपली परिस्थिती अजून बिघडू शकते याच्यावर त्यांचा विश्वास असतो. जे आहे ते माझ्यावर आहे ज्यांचा विश्वास असतो ते 2 नंबरचे लोक. आणि हे 2 नंबरचे सगळे लोक नास्तिक असतात असा माझा विश्वास आहे. काही लोक म्हणतात की ठीक आहे, देव नाही आहे मला मान्य आहे, ओके, पण अरे कुठंतरी इमोशनल कनेक्ट पाहिजे ना. मला माणसाला इमोशनल कनेक्ट पाहिजे की देव नाही आहे, मला पोथी वाचल्यावर बरं वाटतं, मला जप केल्यावर बरं वाटतं, ठीक आहे. पण याच्यावर मला मग जसं काल जावेद अख्तर म्हणले तसं हा दारूचा पेग आहे. आज मी फक्त म्हणतोय की मी फक्त 60 घेतोय, पण तो 60चा 90 केव्हा होणार आणि 90चा 180 केव्हा होणार हे काय कळणार नाही. त्यापेक्षा त्याच्या नादाला न लागलेलं बरं. आणि जर इमोशनल कनेक्ट पाहिजेच असेल तर त्या इमोशनल कनेक्टसाठी देवच पाहिजे असं कुठं आहे? देवाच्या संकल्पनेवरच इमोशनल कनेक्ट होऊ शकतो असं थोडंच आहे. आपण व्यायाम करू शकतो, आपण काहीतरी कविता वाचू शकतो, चांगली पुस्तकं वाचू शकतो, निसर्गाच्या सानिध्यात राहू शकतो. ह्यातून सुद्धा आपल्याला इमोशनल कनेक्ट होऊ शकतो. इमोशनल कनेक्टसाठी देवाच्या संकल्पनेची अजिबात गरज नाही आहे. मग काही जण असं म्हणतात, मला काही जण म्हणतात की अरे तुम्ही नास्तिक आहात, तुम्हाला कुठली तरी अशी एखादी गोष्ट आहे की त्या गोष्टीपुढं तुम्ही नतमस्तक होता, काहीतरी कुठल्या तरी गोष्टीबद्दल तुम्हाला काहीतरी वाटतं का? तुम्हाला काहीच काय वाटत नाही? अजिबात नाही. नास्तिक आहे याचा अर्थ मला कशाबद्दल काही वाटत नाही किंवा मला कोणाची फिकीर नाही असं अजिबात नाही आहे. माझ्या आजूबाजूला एवढे सगळे लोक आहेत जे माझी काळजी करतात, माझ्यावर प्रेम करतात, माझ्या भावनांची कदर करतात. मी धडधाकट आहे, माझ्या गरजेबरोबर कमवतोय, याबद्दल सुद्धा मला कृतज्ञता आहे, याबद्दल सुद्धा मला ग्रॅटिट्यूड आहे. मी कुठं नतमस्तक होत नाही किंवा मला कुठल्याच भावना नाही आहेत किंवा मला काहीच नाही आहे आणि मी एकदम भावना शून्य आहे. नास्तिक लोक म्हणजे भावना शून्य आहेत असं अजिबात नाही. आणि त्यासाठी मला देवाच्या संकल्पनेची अजिबात गरज वाटत नाही. माझ्या नास्तिक विचारांमध्ये जसे दिवस जात आहेत तसा अजून परिपक्वपणा येतोय.
तो परिपक्वपणा स्वतंत्रपणे विचार करण्यातून येतोय. मला त्यासाठी देव या संकल्पनेच्या कोबड्यांची अजिबात आत्तापर्यंत गरज वाटलेली नाही आहे. इव्हन संकटाच्या प्रसंगाचा वाटलेलं नाही आहे. मला आई म्हणते नेहमी की तुला संकट आल्यावर कळेल. मग म्हटलं संकट आल्यावर काय करणार आहे देव? आणि जर देव खरंच असेल आणि देव माझ्यावर खरंच प्रेम करत असेल तर मला संकटात का आणेल? संकटात का आणेल? मग माझा देव खरंच असेल तर देव कोणाला संकटात का आणेल? आणि मी जेव्हा इथं भाषण करायचं ठरवलं, इथं माझे विचार व्यक्त करायचे ठरवले होते, त्यावेळी माझ्या डोक्यात असं होतं, मी असं म्हणत होतो की मी माझी नास्तिकता कधी मिरवणार नाही. माझी नास्तिकता ही मिरवायची गोष्ट नाही आहे. पण कालपासून जे आपले जे इव्हेंट झाले, जे काय बोलणं झालं, त्याच्यावरनं मला असं वाटतं की मला माझी नास्तिकता मिरवली पाहिजे. त्याचं कारण असं आहे, जर मी माझी नास्तिकता मिरवली नाही तर मी माझ्या विचारावर ठाम आहे, माझे विचार स्पष्ट आहेत, माझे विचार क्रिस्टल क्लिअर आहेत, माझे लाईन ऑफ थिंकिंग स्पष्ट आहे, हे लोकांना कळणार नाही. मी जर लोकांसमोर याच्याबद्दल बोललो नाही, नास्तिकता का आहे, नास्तिकतेची गरज काय आहे, याच्याविषयी मी जर पॅशनेट नसेन आणि लोकांसमोर बोललो नाही तर लोकांना कळणारच नाही. आपली एक वेगळी कम्युनिटी म्हणून आपण असं फक्त बोलत राहू. त्यापेक्षा माझं असं म्हणणं आहे की आपण आपली नास्तिकता मिरवली पाहिजे. जिथं शक्य आहे तिथं आपण यावर बोललं पाहिजे. नॉट नेसेसरी की ते आपल्याबरोबर ॲग्री करतील, पण आपले विचार तर आपण नक्की त्यांना सांगितले पाहिजेत. त्यांनी ॲग्री व्हायचं नाही व्हायचं तो त्यांचा प्रश्न आहे, पण आपण आपले विचार हे सगळ्या लोकांसमोर मांडले पाहिजेत. आणि माझं असं म्हणणं आहे की हे जे आपण नास्तिक मेळावा घेतला आहे, याच्यामध्ये आपण प्रत्येकानं एखादा आस्तिक रॅशनल, म्हणजे ज्याला थोडंफार आहे, अगदीच तो कट्टरतावादाकडे जाणारा नाही, पण ज्याला असं आस्तिक आहे पण देवावर श्रद्धा आहे पण तो विचार करू शकतो, अशा लोकांना आपण घेऊन यायला पाहिजे. कारण आपणच फक्त आपापले लोक आपण सगळे भेटत बसलो तर मग हेच चालू राहणार. आपल्याला नास्तिकता किंवा नास्तिक विचार लोकांपर्यंत पोचवायचे असतील, जास्तीत जास्त लोकांना आणायचं असेल तर असे लोकांना सुद्धा अशा परिषदेमध्ये सामील करून घेतलं पाहिजे. एनिवे, प्रत्येक माझ्यामध्ये नास्तिकतेची व्याख्या खूप सोपी आहे. प्रत्येक रॅशनल थिंकिंग करणारा माणूस हा नास्तिक असणार अशी माझी खात्री आहे. थँक्यू. तुम्ही सगळ्यांनी माझे 4 शब्द ऐकून घेतलेत. थँक्यू.